आईनी ना मस्त गुळ आंब्यासाठी ना 2-3 दिवसापासून आंबे आणले. तर त्याच्याकडून काही जमलं नाही कारण की घराचं काम पण चालू आहे. तर मग सारखं इथं जावं लागतं बघायला पण. तर चला आता आपण गुळ आंबा बनवू आणि आमची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. दीपक गावात गेलेलं होतं. कशाला गेला होता गावात? माझ्या डोळ्याला काय झालं बाई? तो डोळ्यात काय? राम राम. शोभा ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, कसे आहेत तुम्ही? चांगले आहेत ना? चांगलं राहायलाच पाहिजे हीच मी देवाच्या चरणी प्रार्थना करते. तर चला ठीक आहे. सगळ्यांचे पापड उन्हाळी पदार्थ करून झाले असतील. माझे पापड राहिले होते उडदाचे. तर वैशू आलेले होते 2-3 दिवस इकडं आरामासाठी. तर ती म्हणे आई तुला पापड करून देते. तर मग आता डाळ आणली होती दुकानातून. तर आपण आता डाळ घेऊन चालली वैशू दळायला. आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगते, मी ना हे हनुमान चालीसा असं लावून देत राहते, ऐकत राहते. खरंच हनुमान चालीसा लावत जा, खूप फरक पडतं. वाचल्यानं खूप फरक पडतं. म्हणतो ना आपण काय जादू टोना भूत घेत हे सगळं आपण म्हणतो लागलेलं. तर हे असं काही जरी असलं ना आपल्याला वाटत असेल की अंधश्रद्धा आहे सगळी, तर हे ऐकल्यानं वाचल्यानं असे निगेटिव्ह विचार सगळे निघून जाते. तर मैत्रिणींनो, तर मी सकाळी उठल्यावर हनुमान चालीसा लावून देते, त्याच्यानंतर सुंदरकांड लावून देते. तर चला ठीक आहे. आता आपण वैशू इकडं डाळ निवडते, बघू. घराचं काम चालू आहे तिकडं खाली, सगळे धावपळ चालू आहे सध्या आमची. उद्या जाणार आहे ती. आता जेवढे होईल तेवढे पापड करेन आणि परत मग ती येणार आहे नंतर. घराचं मला आवरू सावरू लागायला, भांडी पुंडे जेव्हा घरभरणी करायची तेव्हा अजून एखादा महिना लागन. काम चालू आहे ना घरातलं, सगळं व्यवस्थित करून घेतो आहे आम्ही. सोसायटीचे कामं कसे त्यांच्याप्रमाणे केलेले राहते. तर आता आपल्याप्रमाणे आपण करून घेणार खूप छान मस्त. तर इथं झाड निवडते वैशू. 2 किलोचे पापड करू म्हणलं. तर आता ती चालली आहे दळायला घेऊन. मग मी तोपर्यंत स्वयंपाक करते. तुमचा स्वयंपाक पाणी झाला असेल मैत्रिणींनो. तर चला ठीक आहे. चला मैत्रिणींना आता खालून आले वरती. आता करणार मी स्वयंपाक. वांग्याची भाजी करते. वैशूने आणलेले वांगे तिच्या मळ्यातले. आता ती पण आलेली आहे, 2-3 दिवसासाठी आली होती आरामाला. तर तिला ना आता म्हटलं गुळ आंबा करायचं आहे. गुळ आंबा 2-4 दिवसापासून आंबे आणून ठेवले. टाईम भेटणार या कामामुळं. कामं इतके एक्स्ट्रा कामं निघाले. खाली जाय वर जाय, मिस्त्री आले तर कोणी पलंबरी आलाय, कोणी आले. त्याला कामटा सांगायचं, ठरवायचं, दाखवायचं. तर तिला म्हटलं तेवढे आंबे हे करून घे, खिसून घे, गुळ आंबा करू आपण छान मस्त. मी लागते आता स्वयंपाकाला. तिला आईनी ना मस्त गुळ आंब्यासाठी ना 2-3 दिवसापासून आंबे आणले. तर त्याच्याकडून काही जमलं नाही कारण की घराचं काम पण चालू आहे. तर मग सारखं इथं जावं लागतं बघायला पण. तर चला आता आपण गुळ आंबा बनवू आणि आमची रेसिपी कशी. तर चला मी आता वांग्याची भाजी करते मस्त. भरलेलं वांग. याची काही रेसिपी घेणार नाही आज. काळ्या मसाल्याचं करायचं आहे. तर चला पटापटा करते. तो इकडं वैशू आंबे छिलून छालून घे. तर चला मैत्रिणींनो, मस्त छान बनवलं बघा आज काळ्या मसाल्याचं वांग. आणि एवढ्यातनं वांगच होतं आहे. भाजीपाला आणायला टाईम भेटना झाला आहे. कामं वाढले माझ्या मागं खूप. चला, आणि हे वांगेनं खूप चवदार आहेत मैत्रिणींनो. वांग्याचे अनेक प्रकार राहते. तर काय टायमाला वांगनं चव नाही लागत. आणि भाज्या कुठल्याही असो मैत्रिणींनो, अशानं बारीक गॅस करायचा. अशी थोडीशी वाफ जाऊ द्यायला उघडं ठेवायचं. तेल पण उडत नाही भाज्यावरचं. आणि बारीक गॅसवरनं भाज्या खूप चांगल्या शिजल्या जाते. आता चला इकडं ज्वारीची भाकर पण टाकून घेते. वांग्याची भाजी आणि ज्वारीची भाकरीची चवच काही वेगळी मैत्रिणींनो. घेते मी, कारण कोणी ह्याला किसून घेतं आंब्यांना. तर मी अशाच घेते. थोडा कवळा आंबा आहे आणि केव्हाचं किसून ठेवलं आहे आपल्या चिरून ठेवला वैशूने. कारण मग त्याच्यानंतर आम्ही जेवण केले, थोडं आराम केला आणि म्हणून हे काळ्या पडल्यात. नाही तर चला मैत्रिणींनो, मस्त छान आपण गुळ आंबा बनवू. इथं गुळ घेतला, इथं 2-3 लवंगा, मिरे, थोडीशी दालचिनी, 1-2 इलायची घेतली. जास्त आंबे नव्हते, 1 किलोच होते. 1 किलोमधले अर्धा किलो आंबे खराब निघाले कारण 2-4 दिवसापासून आणून ठेवले होते. करायला टाईम नव्हता भेटला मैत्रिणींना. इकडं कढई गरम झाली, तेल थोडंसं टाकायचं. तेलात आपण ते सगळं साहित्य टाकलं, आंबा टाकला, छान मस्त परतून घ्यायचं. लोखंडाच्या कढईतच घेते मी करून. नंतर ओतून घेतलं दुसऱ्या कढईत. हिंग, लाल मिरची पावडर, मीठ, थोडीशी हळद टाकली मैत्रिणींनो. छान असं कालून घ्यायचं. गूळ टाकला. मस्त बघा कसा झाला आपला गुळ आंबा. असा गुळ आंबा करून बघा, खूप चांगला चवदार खमंग लागतं. बारीक गॅस करायचा आणि बारीक गॅसवर होऊ द्यायचा मैत्रिणींनो. नवीन खायला कुठल्याही वस्तू छान लागते. तर चला ठीक आहे मैत्रिणींनो, करून घ्या असा. नमस्कार मैत्रिणींनो,
आईची पापड झालेले नव्हते, तिला म्हटलं मी करून देते, तिला असली टाइम भेटत नाही. तर हे बघा डाळ ना ही दुकानातलीच आहे. काय किलो आली ग? ती 120 वाली. 120 रुपये किलो आहे. याच्यामध्ये प्रकार पण असतात. डाळ टाका ना. 130 वाली पण राहते, ती 120 वाली आहे. आणि मुगाची पण आणलेली आहे. हे बघा का किती घेतलेली डाळ? मी ना घेतली मैत्रिणींना 1.5 किलो याची घेतली मी उडदाची आणि अर्धा किलो मुगाची घेतली. 2 किलोची बस झाली. पापड आणि लाटायला त्याला वेळ लागतो. मग मसाला 2 पुढे टाकणार ना त्याला. 2 पुढे का? हां 2 ला 2. आणि डाळीचे तुम्हाला मी सांगते, डाळीचे पण खूप प्रकार राहते. तर उडदाच्या डाळीचे, मुगाच्या डाळीचे, तूर डाळीचे, सगळ्या डाळीचे खूप प्रकार राहते. तर ही पण निवडून घ्यायची का? हा घे ना निवडून. तर मग हे असं आता पापड 2 किलोचेच करू, करायला वेळ नाही राहत. मग मी पहिले काय करायची, करायला द्यायची बाहेर. तर ते केलेले पापड मला काही आवडत नव्हते, जाड जाड करून. आता करणारे किती आपण विचार केला म्हणून, पण मग त्यांनी शेवटी त्यांना करून द्यायचे राहते. तर मग ते कसं यावर्षी ना मी ना घरीच उशिरा म्हटलं करून घेतलेले पापड एवढे काही चांगले नाही राहते, लाल पडत येतं, जाड राहते. तर चला ठीक आहे मैत्रिणी, मला फोन पण येते. तरी आता स्वयंपाक करायला चला आम्ही चाललो. दीपकनं ना खाली ना फोन करायला लागलाय मैत्रिणीनं. बघा आता आपण खाली जाऊ. पंखा चालू आहे, टी व्ही चालू आहे, सगळं चालू आहे. नाही केलं जाऊ दे. चला मैत्रिणीनं चाललो आधी खाली. काय म्हणताय? जेवण चालू का? जेवण चालू आहे बघा. आमच्या असं स्वयंपाकाचं नाही, यांचं किती काम आहे, पद्धतशीर काम आहे बघा. या राहतात 3ऱ्यावर, आम्ही राहतो 4थ्यावर. आता आम्ही चाललो पहिल्यावर खाली, या राहतील 3ऱ्यावर. या ना आम्ही 4थ्या राहायच्या अगोदर, हे राहायचे 3ऱ्यावर. आता आम्ही येऊ खाली पहिल्यावर, या राहतील 3ऱ्यावर. हे आजी खूप छान आहे, मला रोज जाताना येताना म्हणायच्या आता थोडे दिवस राहिले तुमचे, थोडे दिवस राहिले तुमचे. म्हणजे थोडे दिवस म्हणजे खाली राहायला जायचे. लिफ्ट बंद आहे ना त्याच्यामुळे मग त्रास होतो ना. तर यांच्या घरात मैत्रिणी बघा ना, मनी प्लॅनचा किती छान मोठा. अहो लग्न झाल्यावर फरक पडतो ना. हो हा मांडव परत म्हणजे मांडवाचं पाणी, हळदीचं पाणी लागलं का परत फरक पडतो. काय नाही काय म्हणतो तो? पाणी दे. काय म्हणतो आता? पाणी दिसलं रे खाली गंध. काय म्हणतो आता? स्वयंपाक राहिला अजून करायचं. कोण आले फोडायला? हे फोडायलेत का? बाथरूमचं काय करते? मग बाथरूम ते लिकीच काढायचं आहे ना. हे असा ओलावा जाऊ लागला ना, हे असा ओलावा जात होता म्हणून ना आम्ही ना सगळं काम व्यवस्थित करून घेतोय मैत्रिणींनो. राहायला गेल्यावर काही कटकटच नको. चला मैत्रिणी वरी आले. 3 महिन्यापासून आमची जी बंद आहे तुम्हाला सांगते. 3 महिने होऊन गेले. असं वरी चढावं लागतं, खाली उतरावं लागतं. दम लागत उन्हाळ्याचं तर खूप. आणि तो ना काही सांगू आता, हिवाळ्याच्या आमच्या 3-3, 4-4 चक्रा होत आहे. खाली या, कोणी मिस्त्री आले का खाली उतरा, वरी चढा, चाबी द्या त्यांना. चाबी कधी माझ्याकडे राहते, कधी दुकानात राहते. तर सगळं काम करून घेतोय आमच्या हिशोबाने. असं वाटलंच नाही पाहिजे, घरात राहतो ना असं वाटलंच नाही पाहिजे की आम्ही सोसायटीमध्ये राहतो. तिकडे त्या लिफ्टमध्ये काय करताय मला. तर मैत्रिणीनं वैशू गेली डाळ दळायला ती पापडाची. तिकडून त्या भाभी हातवरी करू लागल्या मला. तर असे आमचे कामं राहते. तर इकडून 25 फ्लॅट आहे, इकडून 25 फ्लॅट आहे. मैत्रिणीनं त्याला स्वयंपाक राहायला करायचा. दीपकचा फोन येऊ लागला सारखं मला, म्हणे खाली ये खाली ये, कसं कुठं काय करायचे काम त्या लोकांना सांगून दे. तर मैत्रिणीनं 3-3 वेळेस खाली जा, वरी या. तर असं इतकं म्हणजे थकवा आला आहे, पण काय करावं, विलाज नाही, काही गोष्टींना विलाज नाही. मैत्रिणीनं त्याला इकडे शेवभाजी करते, कारण दीपक कारलं खाणार नाही, त्याला ना आवडत नाही कारल्याची भाजी करून घेतली. त्याची काही रेसिपी घेतली नाही, चपात्या करून घेतल्या. मग म्हटलं आता त्याला शेवभाजी करून घेऊ. पण तुम्हाला शेवभाजी कशी झाली कशी नाही ते दीपक सांगल तेव्हा मी तुम्हाला सांगाल कशी टिप वापरायची. मैत्रिणींनो आज पण माझी एकादश सुटत होती. काल बघितलं, म्हटलं उद्या एकादश आहे, सगळ्यांना साबुदाणाच करू आज. असं
वैशाली एखाद्याच राहते. तर झालं असं स्वयंपाकाला लागले. म्हटलं काही स्वयंपाक काय करा आता. दीपक कारलं खायचा नाही तर म्हणलं कारल्याची भाजी करू आणि मसाले भात करू असा विचार केला. ना अचानक डोक्यात आलं. म्हटलं बाई आज एकादश आहे आणि एकादशीला मी भात करीत नाही. एकादशीच्या दिवशी भात करतच नाही मी. तांदूळ खातच नाहीत आम्ही. एकादशीच्या दिवशी तांदूळ खायचे नाही, भात खायचा नाही. सगळं पाप त्याच्यात येऊन बसलेलं राहतं. तर मग माहिती असून मग म्हटलं आज काय मग भात नाही करायचा. मग नंतर म्हटलं आता काय करा. मग त्यांना 1-12:30 वाजून गेले होते. त्यांना एकला जेवायला द्यावं लागतं म्हणजे द्यावं लागतं. म्हटलं मग आता चालू त्यांना कारल्याची भाजी करू. कारलं करू नव्हतं पण मग त्यांना कारल्याची भाजी केली. दीपकला आणि वैशूला शेवभाजी केली. तिची एखादं आज सुटली. मागच्या वेळेस माझी सुटली या कामाच्या घाई गर्दीमुळं. तिने सकाळी काय खाल्लं, बिस्किट खाल्लं वाटतं. मग तिला मी नंतर सांगितलं म्हटलं आता आज एकादशी डाळ गेली होती तेव्हा. तर चला ठीक आहे मग काय किंवा फराळाचं वगैरे केलं नाही, खिचडी केली नाही. वैशू जेवण करते. दीपक येईन आता ते जातीन दुकानावर दीपकला सोडायला. मग आता मी हे खाऊन घेणार सफरचंद एक आणि एक संतरी. आता कधी करू फराळ काय. आता 1:15 वाजला आहे. संध्याकाळी बघू. नमस्कार मैत्रिणींनो, चला जेवण करायला. इथं कालचा गुळांबा केला होता. इतका भारी लागतोय, खूप छान लागतोय. इथे ना कारल्याची भाजी केली आई. सुकी आईच्या हातचं ना कारलं कडू होत नाही आणि सुकीच बनवत राहते आई. आणि त्यानंतर शेवभाजी केली भाऊला. त्याला कारला आवडत नाही त्याच्यामुळे त्याला शेवभाजी केली. आणि ताक पण आहे मस्तपैकी. गरम होतंय ना जास्त. कारलं खूप छान झालं. कडू नाही लागणार का नाही. मैत्रिणीनं माझ्या हातचं कारला न कडू लागत नाही. कसंही केलं तरी मी त्याच्यात लिंबू टाकत नाही, चिंच नाही टाकत, काहीच नाही. खूप छान सुकी भाजी केली. चालू लिंबू होतं नाही आता. मी पिकं लिंबू पाणी पिळलं आता नाही केली लिंबू. आहे लिंबू पण हे बघा मैत्रिणीनं लिंबू आता महाग झाले उन्हाळ्याचं खूप. 10 रुपयाचे 2 लिंबू आणले होते मी. आता अर्ध मी चिरून घेतलं, अर्ध नाहीच लिंबू पाणी केलं लिंबाचं. अर्ध पाणी पिलं ना आता अर्ध थोड्या वेळानं पिईन. एक आहे त्याच्यामध्ये. आहे एक. तर चला ठीक आहे मैत्रिणीनं भेटू आपण नंतर. अरे एवढा उशीर करतेस का जेवायला. आता काम चालू आहे इथं. झालं 3 वाजले बघा. 8 दिवसापासून 3 वाजता जेवायला हे पोरगं. कशाला शरीर त्याचं काम करीन बरं सांगा ताक बरं. मसाला, काय खाते. शेवभाजी, कारलं. पा जाधव ताक मसाला या सगळ्यांना. आई भाजी एकच नंबर झाली. शेवभाजी एकदम हॉटेल सारखी मस्त लागते. हा. तुला आज उपाशी. हा ना मला अरे भाजी एखादी सुटत होती. आणि तुला काय सांगू काय शेवभाजीमध्ये काय काय टाकले मैत्रिणी. मी तुम्हाला सांगते शेवभाजीमध्ये मी काय काय टाकले. काजू, टमाटर, कांदा आणि त्याच्यानंतर कस्तुरी मेथी आणि त्याच्यानंतर काय टाकलं मॅगी मसाला आणि शेवभाजी मसाला, लाल मिरची पावडर थोडीशी, 1-2 लाल मिरच्या. तर मसाला भाजताना त्याची मी रेसिपी घेतली नाही. एवढं टाका शेवभाजी. माझी इतकी सुंदर शेवभाजी होती. आता दीपक बोलला मला खूप छान झाली हॉटेलसारखीच. नाही त्याच्या अगोदर म्हणत नव्हता कधी पण मी आज अशी टिप्स वापरली. म्हटलं असं वापरू. मैत्रिणी चला 4:30 वाजून गेले बघा. ऊन किती आहे बापरे. बघा ऊन बघू शकता तुम्ही. इतकं ऊन असं वाटायला लागले बाहेरच निघून इतक्यात झळायला लागायला लागले. आता चला आपल्याला चहा घेऊन जायचे खाली बिस्तरीला. 4:30ला सांगितलं होतं पण 5-10 मिनटं वगैरे झाले. चला जाऊ आता आपण खाली. थोडे दिवस आहे आपण आता 4थ्या मजल्यावर आपल्याला जायचं. आता 1ल्या मजल्यावर राहायला. चहा उकळला आता आपण खाली घेऊन जाऊ. मैत्रिणींच्याला मी चहा घेऊन आले होते मिस्त्रीला. तुम्हाला दाखवते आम्ही काय काय नवीन काम करून घेतात. ते बोर्ड आहे. बोर्ड पण आम्ही नवीन बसून घेतोय. पहिले होते पण थोडे हलके होते. आणि घराचं काम कसं मैत्रिणी एकदाच होतं. नंतर सारखं घराचं काम आपण एकदा राहायला आल्यावर कुठलं काम होत नाही. करू म्हटल्यानं होत नाही. म्हणून म्हटलं आम्ही एक ना एक सगळं नवीन करून घेतोय. असं काहीच जुनं ठेवत नाहीत. आता एक किचन आहे मैत्रिणी. इथं ना मला ना चिमणी बसवायची होती. आपली कशी स्वयंपाकाची वाफ वगैरे
वगैरे जायची, पण इथं ह्या भिंतीच्या पाठीमागे एक भिंत येते त्याच्यामुळं पाईप काढायला चिमणीची जागा नाही आहे. मग आता या खिडकीमध्ये काय करू आपण, पंखा बसून घेऊ. हे असा किचन आहे मैत्रिणींनो, खूप छान. आणि मला जसं घर पाहिजे होतं ना तसंच घर भेटलं मैत्रिणींनो. 2 BHK. आता हे किचनपाशी हा बेडरूम एक आहे. आता ही इकडचं बघा, तुम्हाला मी संडास बाथरूमचं काम दाखवते. संडास बाथरूमचं कसं सोसायटीमधलं कसं त्यांच्या हिशोबाने कामं केलेलं राहते, तर नवीन नवीन काय वाटत नाही, पण नंतर ते काय होतं, लिकेज होतं आणि खालचं पाणी वरी चढतं भिंतीला. आणि तसंच इथं झालेले बघा, ते फोपडे वगैरे सगळे निघालेले. त्याच्यामुळं आम्ही संडास बाथरूम तोडून छान बनवणार आमच्या पद्धतीनं. आपण कसे बनवतो कामं घरच्यासारखे तसं बनवणार. आता हे काच आहे, हे जे आमचा पहिला घर मालक राहतो आता ज्याचं घर घेतलं त्याची काच आहे, त्याची त्याला काच परत देऊन टाकायची. आपण इथं छान मस्त फर्निचरचा कप्पा बनवायचा. इथं पण बसून घेतला आपण बोर्ड. आणि इथं काय करणार आम्ही, हे त्यांनी हे बनवलेलं होतं इथं रुमाल वगैरे टाकायला, ते पण काढून टाकणार. आम्ही आत्ताचं नवीन लेटेस्टचं बनवणार आहे. सगळं काम नवीन करून घेणार आहे, असं काहीच सोडणार नाही मैत्रिणी. मी घराचं काम कसं, घर म्हणतं बांधून बघ, लग्न म्हणतं करून बघ, घराचं काम एकदाच होतं, 17 बाऱ्या सारखं होत नाही. त्याच्यामुळं घरायला यायची मी घाई नाही केली, पूर्ण काम करून छान मस्त घरभरणी करायची. आणि असं वाटलं पाहिजे की नवीनच घर बांधलं आहे तसं करायचं. मी तुम्हाला सांगते खूप छान आहे बघा. मला सगळ्यांनी एकच सांगायचे, कष्ट करत चला, कर्म चांगले करत चला, फळाची अपेक्षा करू नका. रातोरात कधी आपल्याकडे फळ येईल सांगता नाही येणार. तर बघा ही आता इकडे किती आहे, अशी विचार आहे इकडं नाही इकडून आहे अशी. तर जेव्हा मी याची अपेक्षा केली बी नव्हती मैत्रिणीनं, मला वाटले नव्हते मी हे घर घेईल. 10 वर्षापासून मी याच बिल्डिंगमध्ये राहते, पण हे रातोरात व्यवहार झाला माझा. मला कळलं सुद्धा नाही की हा व्यवहार कसा झाला. देवाची कृपा माझ्यावर झाली. देवाने देव द्यायचा असेल ना तर कोणी रूपात देऊन टाकतो. फक्त आपण कर्म करत चालायचं, फळाची अपेक्षा करायची नाही, पैशाच्या मागं लागायचं नाही, पैशाने आपल्या मागं लागलं पाहिजे. आणि एवढं तोडून ही पण तोडायची आहे. आणि इथं आम्हाला छोटी भिंत घेऊन पुढं घ्यायची, पुढे जराशी जागा आहे. आणि नंतर वरी त्याच्यावर काचा टाकायची आहे छान. तुम्हाला मी दाखवते दीपकने बल्ब किती छान बसवले. दीपकला आवडले, मग मला नाही बसवलं, म्हटलं बसवलं. मैत्रिणी चला मी घरी आले आता 9 वाजता बघा. दुकानातला राहिला ब्लॉग घ्यायचा, भाजीपाला आणायला गेली, तिथला आज ब्लॉग घेतला नाही कारण आज खूप कामं होते त्याच्यामुळे राहून गेला ब्लॉग. वैशू पोळ्या करते, आजचे दिवस आहे. वैशू उद्या जाणार आहे तिच्या सासरी. आता ते दीपकला पनीरची भाजी. माझी एकादश आहे, मला आज काही करणं होतं का नाही अजूनही काही माहीत नाही आहे. हां भगरीच्या पापड्या त्या तळून खाईल मी. तर चला ठीक आहे मैत्रिणींनो, काय बघते मी खजूरचं पाकिट आणलेलं होतं. तर चला जाऊ द्या, हे खजूर पाकिट आणलं बघ. बघ वैशू किती दिवसापासून 5-6 दिवसापासून ओमनीमध्ये बाई खजूरचं पाकिट मैत्रिणीनं बघा. आणि आम्ही ना दुकानातच सापडायला लागलो. खजूर मी 3 आणले होते, एक वैशूला द्यायला आणले होते, एक मला आणि एक कोणीतरी सांगितलं होतं दुकानात, एक त्यांना द्यायला आणलं होतं. तर दीपकने 2 विकून टाकले. आणि हे 4-5 दिवसापासून आमच्या ओमनीतच पडलेलं होतं, आत्ता बघितलं मी. तर चला ठीक आहे, हे रोजचं 2-2, 3-3 खजूर खात राहते मी. तर मैत्रिणी चला आता ताण लागली, खूप पाणी पिते, चेंज होते, आत्ता होते. काय आणलं? आईस्क्रीम फॅमिली पॅक आईला आणलं काही आणलं. आणलं. उपासाची कोणती आईस्क्रीम? कोणतं आणलंय? बटरस्कॉच. दीपक गावात गेलेला होता. कशाला गेला होता गावात? माझ्या डोळ्याला काय झालं बाई? त्या डोळ्यात काय खिडकं जातात काय माहिती कुठून. बघा त्याच्या डोळ्याला काय झालंय. माय एवढा मोठा लालदरच झाला, तुम्हाला काय सांगूया. पोराच्या काय डोळ्यात खिडकं जाते, तर मला त्या डोळ्याकडे बघू वाटा नाही, इतका लालदरच झाला. मैत्रिणीनं गावात कशाला गेलता?
आईस्क्रीम आणाय ही बाई मैत्रिणीनं तो ना गावात गेला होता आईस्क्रीम आणाय गेला होता म्हणा तिथे गेले आम्हाला त्याने फोन केला म्हणे आईस्क्रीम आणायची का तर वैशूला म्हटलं काय करतं मला सांगत ना तिला माहिती आहे आई आईस्क्रीम नाही आणून द्यायची ती जास्त मी खाऊ देत नाही अशी आईस्क्रीम वगैरे तर मग नंतर सांगायची म्हणते फॅमिली पॅक आणणार आहे भाऊ तर म्हटलं अगं मोठं नको आणायला छोटा आणायला आपल्याकडे काही फ्रीज वगैरे नाही आमच्याकडे काही फ्रीज नाही मैत्रिणींनो तेव्हा का ते आणलंय त्याने फॅमिली पॅक तर चला बघू मला एखादंच आहे म्हणून हे माझ्यासाठी आणले त्याला म्हटलं आधी विचार उपासाला पण चालते ते घेऊन ये नाही तर मग नको आणू ते लाल जर डोळा झालाय मला ते डोळा बघू वाटा ना तुझा ताट घे ग. गरमीच तेवढी होती मैत्रिणींनो तर बघा कामचा घेऊन आला फॅमिली पॅक तर चला विनोदला बोलू खायला तेवढं सगळं संपून जाईल. तोपर्यंत ते घेऊन जाईल. हे व्हिडिओ 2 दिवसाचा आहे मैत्रिणींनो तर चला असेच माझे व्हिडिओ नवीन तुमच्यापर्यंत पोहोच करीन मी व्हिडिओ जर आवडला तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा